मुलाकडून वडिलांची हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न. घरात ठेवलेले पैसे घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शाहूवाडी तालुका येथील उचत तालुका शाहूवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दत्ताराम संभाजी केसरकर वय 83 असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मुलगा संतोष दत्ताराम केसरकर याने हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. घरातील बॅगेत ठेवलेले पैसे आढळून न आल्याने संतोष याला संशय आला. त्याने घरातील सदस्यांकडे पैशाबाबत चौकशी केली, मात्र कोणीही कबुली दिली नाही. यानंतर त्याने वडिलांवरच पैसे घेतल्याचा संशय घेतला. याच कारणावरून वडील मुलामध्ये वाद झाला. मुलीच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आरोपी घरातील सदस्यांसह गेला होता. त्यानंतर रात्री घरी आल्यानंतर पैशाच्या कारणावरून पुन्हा वडील आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात संतोष याने घरातील लोखंडी वरवंट्याने वडिलांच्या डोक्यात प्रहार केला. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दत्ताराम केसरकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातील फरशीवरील रक्त ओढणीच्या साहाय्याने पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी आरोपीची पत्नी तेथे आल्यानंतर प्रकार उघडकीस आला. तिने तात्काळ शाहूवाडी पोलीस यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक विजय घिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल सोनोने, सहाय्यक फौजदार संभाजी कोगेकर, पोलीस नाईक हनुमंत कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत पाटील व वर्षा पवार यांनी घटनास्थळी पंचनामा केला. संशयित आरोपी संतोष केसरकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.